असे म्हटले जाते की गरजू लोकांसाठी केलेली सेवा ही नेहमीच निस्वार्थ असावी. परंतु बहुतांशी लोक इतरांपेक्षा स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात. काय आम्ही इतरांसाठी काही करतो काय? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जीवनातील प्रत्येक क्षण सुखाचा असण्यासाठी प्रत्येकजण संघर्ष करतो. परंतु या संघर्षामध्ये स्वतःचा स्वार्थ ही भावना महत्त्वाची असते. अनेक जण अनेक गोष्टी प्राप्त करतात, परंतु त्याचा उपयोग स्वतःसाठी केला जातो. काय असेही लोक आहेत जे संघर्ष करतात, कष्ट करतात आणि त्यांचे ध्येय एकच असते की त्यातून अनेकांना फायदा व्हावा. प्रियांनो, जर एखादी गोष्ट मागायची आहे तर त्याचा उपयोग इतरांसाठी करणे हे अत्यंत उच्च पातळीचे आहे. आजच्या अध्ययनात आपण ही गोष्ट पाहणार आहोत. आज आपण इतिहासाचे दुसरे पुस्तक याचा अभ्यास सुरू करीत आहोत. आज आपण पाहू की शलमोन राजाने कोणाकडे काय मागितले आणि कशासाठी मागितले. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकाला सुरुवात करीत आहोत. इतिहासाचे पहिले पुस्तक जवळजवळ संपूर्ण पुस्तकच केवळ दाविदाविषयी होते. त्याची सुरुवात लांबलचक वंशावळीने झाली व आदामापासून त्या वंशावळीची सुरुवात झाली व दाविदाच्या कुळापर्यंत ती चालू राहिली. ती वंशावळी येथे देण्याचे कारण म्हणजे दाविदाविषयी त्याच्या पूर्वजांची यादी मिळावी. दाविदाच्याच कुळाविषयी ती होती, कारण दाविदाच्या घराण्यात ख्रिस्त जन्मला. नवीन कराराची सुरुवात ह्या वाक्याने होते, येशू ख्रिस्त जो दाविदाचा मुलगा, त्याची वंशावळी. याच कारणासाठी ही वंशावळी या पुस्तकात देण्यात आली. श्रोत्यांनो, ह्या इतिहासाच्या दोन्ही पुस्तकांमध्ये आम्हाला देवाचा दृष्टिकोन पाहायला मिळतो. शमूएलाचे पुस्तक व राजे ह्यांचे पुस्तक माणसाचा दृष्टिकोन आम्हाला दर्शवितात. ह्याचा अर्थ असा नाही की ही पुस्तके ईश्वर प्रेरित नाहीत. ती ईश्वर प्रेरित आहेत, परंतु देव आमच्या समोर आधी मानवी दृष्टिकोन ठेवतो आणि नंतर दैवी दृष्टिकोन. सर्व भर दाविदावर आहे. दावीद कशावर भर देतो तर देवाचे मंदिर बांधण्यावर भर देतो. श्रोत्यांनो, इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकात आम्हाला दोन महत्त्वाच्या मध्यवर्ती कल्पना आढळतात. त्यातील पहिली मंदिराच्या बांधकामाची व दुसरी धर्मसंजीवनाची आहे. ह्या पुस्तकात साधारण तेवढाच कालानुक्रम देण्यात आलेला आहे जेवढा राजे ह्या पुस्तकाचा आहे, परंतु काही विशिष्ट गोष्टींवर ह्यामध्ये भर देण्यात आला आहे. पहिल्या 9 अध्यायांमध्ये शलमोनाच्या कारकिर्दीविषयी वृत्तांत आहे. त्यापैकी 6 अध्याय मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाविषयी आहेत. श्रोत्यांनो, स्पष्ट आहे की परमेश्वर ह्याच गोष्टीवर खूप भर देतो. मंदिराचे बांधकाम ही शलमोनाची सर्वात मोठी सिद्धी होती. लोक शलमोनाचा विचार नेहमीच त्याच्या बायकांच्या संदर्भात करतात. ही गोष्ट निश्चितच मोठी आहे, त्याविषयी काही शंका नाही. परंतु श्रोत्यांनो, देव ह्यावर भर देत नाही. त्याने पुष्कळ बायका कराव्यात ही देवाची इच्छा नव्हती, हे खरे. ते देवाच्या इच्छेविरुद्ध होते व त्यामुळेच राज्याचे विभाजन झाले. शलमोन आपले पाप पचवू शकला नाही, कारण पाप नेहमीच आपल्यासोबत शासन आणते. कोण पाप करते ते महत्वाचे नाही, पण त्याबरोबर न्यायही येतो, शासनही येते, हे महत्वाचे आहे. आणि स्वर्गात जाण्यासाठी प्रत्येकाला तारकाची गरज आहे, आणि तो तारक आहे प्रभू येशू ख्रिस्त. इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे मंदिराचे बांधकाम. देवाच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट महत्वाची आहे, म्हणून त्याने ह्या पुस्तकाच्या पहिल्या 6 अध्यायात त्या बांधकामाचा वृत्तांत दिला आहे. लेखकाला परमेश्वराने तो वृत्तांत लिहिण्यास प्रेरित केले
आणि 6 अध्याय त्याकरिता दिलेत. त्यानंतर 10व्या अध्यायापासून पुढे इस्रायल देश विभागला गेला आहे. राजेच्या पुस्तकांचा अभ्यास करताना आपण पाहिले की देशाचे विभाजन झाल्यानंतर अनेक राजे होऊन गेले, पण त्यातील अगदी थोडकेच चांगले होते. आणि आपण पाहिले श्रोत्यानो की इस्रायलाच्या उत्तरेकडच्या राज्यात एकही चांगला राजा नव्हता. म्हणून इतिहासाच्या पुस्तकात आम्हाला ह्या राज्यांवर अजिबात भर दिलेला आढळत नाही. ह्या पुस्तकाचा भर दक्षिणेकडच्या राज्यांवर आहे, म्हणजे यहुदावर, दाविदाच्या कुळावर आहे. हे घराणेही फार चांगले नव्हतेच, परंतु त्यांच्यातले 5 राजे असामान्य होते. ते राजे असे: आसा, यहोशाफाट, योवाश, हिजकिया व योशिया. ह्या राजांद्वारे देशामध्ये धर्मसंजीवन पुन्हा आले. देव धर्मसंजीवनावर भर देतो आणि ह्या पुस्तकाचा अभ्यास करीत असताना आम्ही पुष्कळ वेळ धर्मसंजीवनावर बोलणार आहोत. श्रोत्यानो, काही लोक धर्मसंजीवनासाठी प्रार्थना करतात, त्यामुळे देव धर्मसंजीवन पाठवेल असे त्यांना वाटते. परंतु श्रोत्यानो, जोपर्यंत आम्ही देवाच्या वचनाकडे परत जात नाही, देवाचे वचन शुद्ध असे लोकांपर्यंत पोहोचवल्या जात नाही, तोपर्यंत मला नाही वाटत की धर्मसंजीवन येऊ शकेल. परमेश्वर सार्वभौम आहे. आपण त्याला काही गोष्टी करायला लावू शकत नाही. त्याच्या स्वतःच्या योजना आहेत व त्या योजना तो तुमच्या व माझ्यासाठी बदलत नाही. महत्वाची गोष्ट ही आहे श्रोत्यानो की आम्हाला देवाबरोबर त्याच्या अटी मान्य करून चालायला पाहिजे. देवाची इच्छा युगानुयुगापासून चालत येते, ती युगानुयुगामध्ये पूर्ण होत राहते. आपण सर्व देवाने निर्माण केलेले निर्मिती आहोत व निर्मिती निर्माणकर्त्याला सांगू शकत नाही की त्याने काय करावे किंवा एखादी गोष्ट करायला त्याला भाग पडू शकत नाही. आमची आज्ञा पाळावी हे देवाचे कर्तव्य नाही. देवाची आज्ञा पाळावी हे आमचे कर्तव्य आहे. आता आपण विचाराल, काय संजीवन पाठवणे ही देवाची इच्छा नाही काय? होय श्रोत्यानो, ही देवाची इच्छा आहे, परंतु त्यासाठी आपल्याला त्याच्या अटी मान्य कराव्या लागतील. केवळ ईश्वर विज्ञानाच्या भाषेत स्पष्टपणे, सुबोधपणे धर्मसंजीवनाविषयी बोलायचे व देवासमोर अटी घालायच्या, ह्याने संजीवन येत नाही. आम्ही देवाच्या इच्छेसमोर झुकायला शिकले पाहिजे, त्याच्या अधिक जवळ येणे शिकले पाहिजे, त्याच्यावर स्वतःला पूर्णपणे सोपवले पाहिजे. आपण पाहणार आहोत की काही विशिष्ट लोक, राजेही, ज्यांचा देवाने विलक्षणरित्या उपयोग केला, कारण त्यांनी देवाला आज्ञा केली नाही तर देवाच्या आज्ञांचे पालन केले. मला वाटतं श्रोत्यानो, की आज आमच्याकरिता ही फार महत्वाची गोष्ट आहे. काही ठिकाणी ईश्वर विज्ञान जाणणाऱ्या लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिल्या जाते, देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केल्या जाते. संजीवनाचे मोठे मोठे कार्यक्रम व सभा ह्यांनी संजीवन येणार नाही. संजीवन देवाच्या वचनाकडे वळल्याने, त्याला शुद्ध स्वरूपात शिकवल्याने येते. ते आमच्या योजनांमुळे व प्रयत्नांमुळे येत नाही. परमेश्वर म्हणतो जखऱ्याचे पुस्तक 4 अध्याय आणि 6व्या वचनात, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. संजीवन मानवाच्या बुद्धी सामर्थ्याने किंवा शारीरिक बळाने येत नाही, तर देवाच्या पवित्र आत्म्याने येते. श्रोत्यानो, ह्या इतिहासाच्या 2ऱ्या पुस्तकाचा रोख दाविदाच्या घराण्यातल्या राजांकडे आहे आणि ज्या 5 राजांनी संजीवन, नवीनीकरण व सुधारणा आणली, त्यांच्यावर जास्त भर देण्यात आला आहे. 70 वर्षांच्या बंदिवासानंतर कोरेश राजाच्या जाहीरनाम्यासह हे पुस्तक संपते. बंदिवासाच्या काळाचा वृत्तांत देण्यात आलेला नाही. हा काळ देवाच्या योजनेबाहेरचा होता. ह्या पुस्तकाचा अभ्यास करताना आम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की हे देवाच्या दृष्टिकोनातून लिहिण्यात आले आहे. इतिहासाचे 2रे पुस्तक ह्याच्या 1ल्या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे. शल्मोन राजा बनतो व सुज्ञतेसाठी देवाजवळ प्रार्थना करतो. 1लं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. दाविदाचा पुत्र शल्मोन हा आपल्या गादीवर कायम झाला. त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर होता. त्याने त्यास अतिथोर पदास चढविले. श्रोत्यानो, आपणाला आठवतच असेल की माझ्या म्हणण्यानुसार शल्मोनाची राज्यपदासाठी देवाने निवड केली, दाविदाने नाही. मला नाही वाटत की शल्मोनाने दाविदानंतर राजा बनावे अशी दाविदाची इच्छा होती. ज्या मुलाने त्याच्या विरुद्ध बंड केले, त्या मुलाने आपल्यानंतर राजस्थानावर बसावे अशी दाविदाची इच्छा होती. तो मुलगा म्हणजे अबशालोम. दाविदाची अबशालोमावर प्रीती होती. जेव्हा त्याला ठार करण्यात आले, तेव्हा दाविदाला अतिशय दुःख झाले. आपणाला आठवतच असेल की त्याने जेव्हा सैन्याला पाठवले, तेव्हा प्रत्येक प्रमुखाला त्याने स्पष्ट ताकीद दिली की त्यांनी अबशालोमाला अपाय करू नये.
त्याच्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करण्याची दाविदाची तयारी होती. त्याचे खरोखर अबशालोमावर प्रेम होते. मला वाटतं श्रोत्यानो, अबशालोमाचा स्वभाव बराचसा दाविदाच्या स्वभावासारखा होता. तो बऱ्याच बाबतीत दाविदासारखा होता, पण तो राजेपदासाठी देवाची पसंती नव्हता. देवाने शल्मोनाला त्यासाठी निवडले आणि त्यालाच तो आशीर्वाद देणार होता. देव ह्या जगातल्या दुबळ्या गोष्टी निवडतो. ह्यावेळेस तो शल्मोनाचा उपयोग करणार होता. देवाचे सामर्थ्य आमच्या दुबळेपणात पूर्णत्वास जाते. दावीद आता मरण पावला. तो एक थोर व्यक्ती होता, पण शल्मोन तरुण, कोवळा व दुबळा होता. देवाने त्याचा उपयोग करून घेतला व मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी त्याला जबाबदारी दिली. देवाला मानवात काय आहे हे चांगले ठाऊक आहे. त्याच्या बुद्धीची मजल कोठपर्यंत जाऊ शकते हे देवाला माहीत होते. त्याने पुष्कळ पराक्रम गाजवले, पुष्कळ पदव्या व सन्मान मिळवला, तरी तो देवासमोर एका धुळीच्या कणाप्रमाणे आहे. म्हणून माणसाने देवासमोर व इतर माणसांसमोर स्वतःच्या पराक्रमाची थोरवी शेखी मिरवू नये अशी देवाची इच्छा आहे. त्याच्यासमोर आम्ही नम्र असावे असे त्याचे वचन आम्हाला सांगते. करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय 27 ते 29 वचने सांगतात, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडिले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडिले, आणि जगातील जे हीन दीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्याकरिता निवडिले, की जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. श्रोत्यानो, जेव्हा माणूस स्वतःच्या गर्वाची शेखी मिरवतो, तेव्हा तो देवाच्या कृपेला नाकारतो. देवाच्या कृपेने त्याला यश प्राप्त झाले आहे हे तो मान्य करीत नाही. म्हणूनच अशा गर्विष्ठांना व ज्ञानांना लाजविण्यासाठी तो दुबळ्यांची व जगाच्या दृष्टीने मूर्ख ह्यांची निवड करतो. ह्या ठिकाणी देवाने शल्मोनाची निवड केली आणि आपण इतिहासाचे 2 पुस्तक ह्याच्या 1 अध्यायाच्या सुरुवातीला वाचतो आणि दाविदाचा मुलगा शल्मोन आपल्या राज्यात स्थिर झाला. हे राज्य शल्मोनाच्या काळात सुबत्ता, शांती व वैभव यांच्या उच्च बिंदूपर्यंत पोहोचेल. या राज्याचा दाविदाने पाया घातला आणि प्रभुदेव त्याच्या सह होता. त्याने त्याची वृद्धी केली. खरोखर श्रोत्यानो, आमचा परमेश्वर, आमचा देवबाप किती कृपाळू आहे. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी पाया मी पडते, अर्जी करीते, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी लौकिक मी सुखी दंग मागे, आता तुझ्या मुखी दृष्टी लागे. भावा मी करीते, आग्रह धरीते, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी पारखिता मना, ओ, पारखिता मना दुःख होवो, ज्वालाही लागता
दुसरं वचन सांगतं, शल्मोनाने सर्व इस्रायलांना म्हणजे सहस्त्रपती, शतपती, न्यायाधीश आणि सर्व इस्रायलांच्या पितृकुळांचे सर्व नायक यांना सांगितल्यावरून शल्मोनाने इस्रायलाच्या मुख्य अधिकाऱ्यांबरोबर बोलणी केली. तिसरं वचन, शल्मोनासह सर्व मंडळी गिबोन येथल्या उच्चस्थानी गेली. परमेश्वराचा सेवक मोशे याने रानात बनविलेला देवाचा दर्शन मंडप तेथेच होता. देवाचा निवास मंडप गिबोनामध्ये होता. आपण लक्षात ठेवायला पाहिजे श्रोत्यानो, की देवाच्या कराराचा कोष दाविदाने यरुशलेमेत आणला होता व तो एका मंडपात होता. परंतु ते देवाकडे सहज व थेट पोहोचू शकत नव्हते. हे खरोखर विलक्षण आहे. देवाकडे जाण्याचा मार्ग निवास मंडपातून होता, कारण त्या ठिकाणी जी पितळी वेदी होती तेथून देवाकडे जाण्याचा मार्ग होता. ही पितळी वेदी येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे प्रतीक आहे. त्यावेळेस देवाकडे पोहोचण्यासाठी त्यांना त्या वेदीजवळ जावे लागत असे. तुम्हाला व मला देवाकडे जाण्याकरिता एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. कारण श्रोत्यानो, आमच्या पापांनी आमच्या व देवामध्ये मोठी भिंत निर्माण केली होती. प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या जगात येऊन स्वतःचे बलिदान त्या वधस्तंभावर करून स्वतःचे पवित्र रक्त त्या वधस्तंभावर सांडून आमच्या पापांची खंडणी भरून दिली, किंमत भरून दिली आणि आमच्याकरिता स्वर्गात जाण्याचा मार्ग उघडा केला. नंतर श्रोत्यांनो, पुढचं वचन आम्हाला सांगतं, इतिहासाचे दुसरे पुस्तक 1 अध्याय 4 वचन, दाविदाने देवाच्या कोशासाठी जे स्थळ तयार केले होते तेथे किर्यात यारीमाहून तो आणला होता. त्याने यरुशलेमेत त्यासाठी डेरा उभारिला होता. देवाकडे जाण्याचा मार्ग कराराच्या कोशाद्वारे नव्हता, तर तो पितळी वेदीद्वारे होता. 5वं वचन आम्हाला सांगतं, बसलेल बिन उरी बिन हूर याने केलेली पितळीची वेदी परमेश्वराच्या निवास मंडपापुढे असे. शल्मोन मंडळीसह तिकडे गेला. श्रोत्यानो, दुसऱ्या शब्दात, तुम्ही व मी देवाकडे थेट जाऊ शकत नाही. त्यासाठी आम्हाला वधस्तंभाकडे यावे लागते. प्रभू येशूचे वधस्तंभावरचे मरण म्हणजे वेदीवरचे स्वतःचे अर्पण, हे आमच्यासाठी देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. प्रभू येशू ख्रिस्त योहान शुभवर्तमान 10 अध्याय आणि 9 वचनात म्हणाला, दार मी आहे. तसेच योहान शुभवर्तमान 14 अध्याय 6 वचनात तो म्हणाला, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. स्वर्गीय पित्याकडे, स्वर्गीय घराकडे जाण्याचा एकच मार्ग केवळ येशू ख्रिस्त आहे. नंतर 6वं वचन पुढे सांगतं, दर्शन मंडपाजवळ परमेश्वरासमोर जी पितळीची वेदी होती तिच्याजवळ शल्मोनाने जाऊन तिच्यावर 1000 होमबली अर्पिले. श्रोत्यानो, शल्मोन व त्याच्या सोबत्यांनी आणलेली अर्पणे विपुल होती. त्यात कंजूसपणा नव्हता. आपल्या लक्षात येईल की शल्मोनाच्या काळात समृद्धी व सुबत्ता होती. 7 ते 9 वचने, त्या रात्री देवाने शल्मोनास दर्शन देऊन म्हटले की तुला काय वर हवा तो माग. शल्मोन देवास म्हणाला, माझा बाप दावीद याचवर तुझी फार कृपा असे व तू मला त्याच्या जागी राजा केले आहे. आता हे परमेश्वरात देवा, तू माझा बाप दावीद यास दिलेले वचन पूर्ण कर. मातीच्या रजकणाप्रमाणे संख्येने विपुल अशा प्रजेवर तू मला राजा केले आहे. देवाने फक्त दाविदाला चांगले अभिवचन दिले होते असे नाही श्रोत्यानो, तर त्याने अब्रामालाही वचन दिले होते की तो त्याच्या संतानांची संख्या वाढवेल, इतकी की मोजता येणार नाही. पुढे 1 अध्याय 10 वचन पहा काय सांगतं, या प्रजेसमोर वर्तण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे. तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कोणाला करीता येईल. श्रोत्यानो, शल्मोनाने देवाजवळ हुशारी करून सुज्ञता मागितली. याविषयी लोक त्याचे कौतुक करतात, पण त्याला ती कल्पना कुठे सुचली, कशी सुचली. इतिहासाचे पहिले पुस्तक 22व्या अध्यायाकडे परत मागे आम्ही गेलो तर आम्हाला वाचायला मिळते, इतिहासाचे पहिले पुस्तक 22वा अध्याय 7 आणि 8 वचने, 11 आणि 12 वचने. शल्मोनाने आपल्या वडिलांचे ऐकले. दावीद म्हणाला, परमेश्वर तुला ज्ञान व बुद्धी देव. ते शल्मोनाला आठवले. म्हणून जेव्हा परमेश्वराने त्याला विचारले, मी तुला काय द्यावे ते माग, तो म्हणाला, मला ज्ञान व बुद्धी दे. आणि असे करण्याचे श्रेय प्रभुदेवाने त्याला दिले. श्रोत्यानो, शल्मोन आपल्या नंतरच्या काळात देवापासून व आपल्या पित्याच्या मार्गापासून दूर केला खरा, पण सुरुवातीच्या काळात मात्र तो देवाच्या सन्निध होता. पित्याच्या आज्ञा त्याने उल्लंघल्या नाहीत. आता सांगितलेली घटना त्याचा पुरावा आहे व त्याच्या या आज्ञा पालनामुळे देवाने त्याला सुज्ञता तर दिलीच, पण आशीर्वादही दिलेत. परमेश्वराने मोशेला दिलेल्या 10 आज्ञांपैकी एक आज्ञा आहे, यहोवा तुझा देव जो देश तुला देतो
त्यात तुझे आयुष्याचे दिवस दीर्घ व्हावे म्हणून तू आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर. परंतु आजची मुले व मुली, तरुण व तरुणी ह्या आज्ञेपासून किती दूर आहेत हे सांगायची गरज नाही. त्यांना वाटतं की ते इंग्रजी शाळांमध्ये शिकतात किंवा आईवडील त्यांच्या इतके शिकलेले नाहीत म्हणून त्यांचे ऐकण्याची गरज नाही. त्यांचा मान ठेवणे म्हणजे जुन्या वळणाचे असणे. आईवडील सांगतात त्याच्या नेमके उलट वागण्यात त्यांना विशेष आनंद वाटतो. श्रोत्यानो, हे वागणेही देवाच्या इच्छेविरुद्ध आहे. त्याने देवाची अवज्ञा होते. देवाचे वचन आम्हाला नीतिसूत्रे 13 अध्याय 1 वचनात सांगते, सुज्ञ पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो, पण धर्मनिंदक वाग्दंडाला मोजित नाही. अशा प्रकारची अनेक वचने आम्हाला नीतिसूत्राच्या पुस्तकात वाचायला मिळतात. देवाच्या आज्ञा पाळणे म्हणजे आशीर्वाद प्राप्त करून घेणे आहे. शल्मोनाने आपल्या पित्याच्या आज्ञेचा मान राखला. त्याचा सल्ला त्याने अवमानला नाही व देवाने त्याला आशीर्वाद दिला. 11 आणि 12 वचने पुढे सांगतात, देव शल्मोनास म्हणाला, ज्या अर्थी असा तुझा मानस आहे म्हणजे तू धनसंपत्ती व ऐश्वर्य ही मागितले नाहीत, आपल्या वैरांचे प्राण हरण करण्याचे अथवा दीर्घायुषी होण्याचे मागितले नाही, तर ज्या लोकांवर मी तुला राजा नेमिले आहे त्या माझ्या लोकांचे शासन कराव्यास चातुर्य व ज्ञान एवढीच तू स्वतःसाठी मागितली. त्या अर्थी चातुर्य व ज्ञान ही तर तुला देतोच, याखेरीज आणखी तुझ्यापूर्वी कोणाही राजास प्राप्त झाली नव्हती व तुझ्यानंतर कोणासही कधी प्राप्त व्हायची नाही, एवढी धनसंपत्ती व ऐश्वर्य मी तुला देईन. देवाने त्याची सुज्ञतेविषयीची विनवणी ऐकली व त्यासोबत त्याला इतरही आशीर्वाद दिलेत. परंतु श्रोत्यानो, एक गोष्ट लक्षात घ्या की शल्मोनाने लोकांवर राज्य करण्यासाठी सुज्ञता मागितली. त्याने आध्यात्मिक जीवनासाठी सुज्ञता मागितली नाही. तुमच्या लक्षात आलेच असेल की शल्मोनाच्या जीवनात आध्यात्मिक सुज्ञतेची उणीव होती. जरी लोकांवर राज्य करण्यासाठी त्याच्याजवळ दैवी सुज्ञता होती, तरी स्वतःच्या खाजगी जीवनाला सुव्यवस्थित करण्याची सुज्ञता त्याच्याजवळ नव्हती. 14 आणि 15 वचने, शल्मोनाने रथ व राऊत यांचा संग्रह केला. त्याच्यापाशी 1400 रथ व 12,000 राऊत झाले. त्यातले काही रथ ठेवायच्या नगरात व काही यरुश्लेमेत आपल्याजवळ त्याने ठेविले. राजाने यरुश्लेमेत चांदी व सोने धोंड्याप्रमाणे आणि गंधसरू तळवटीतल्या उंबराच्या झाडाप्रमाणे विपुल केले. आता ह्या ठिकाणी उंबराची झाडे वाढतात, गंधसरू जास्त दिसत नाहीत. त्याने उंबराच्या झाडाप्रमाणे विपुल अशी गंधसरूची झाडे लावली. सोने व चांदी दगडाप्रमाणे जमवले, पण आता त्या ठिकाणी खडक व गोटे यांच्याशिवाय काहीच राहिलेले नाही. कल्पना करा श्रोत्यानो, की शल्मोनाने सोने चांदी इतके जमवले की त्याला दगडाचे मूल्य प्राप्त झाले. 16 आणि 17 वचने पुढे सांगतात, शल्मोनाचे घोडे मिस्र देशातून येत, राजाचे व्यापारी घोड्याच्या एका तांड्याची किंमत ठरवून तांडेचे तांडे घेत. एका रथास 600 शेकेल चांदी व एका घोड्यास 150 शेकेल चांदी देऊन ते मिस्र देशाहून आणीत. हित्ती व आरामी राजांसाठीही असेच ते व्यापारी आणीत. श्रोत्यानो, तुमच्या लक्षात येईल की ज्या गोष्टी करण्याची त्याला मनाई होती त्याच गोष्टी तो आता करू लागला होता. जेव्हा इस्रायली लोकांवर राजा राज्य करेल तेव्हा काय घडेल हे देवाने त्यांना आधीच सांगून ठेवले होते. अनुवादाचे पुस्तक 17 अध्याय 16 आणि 17 वचने सांगतात, मात्र त्याने पुष्कळ घोडे बाळगू नयेत. घोडदळ वाढविण्यासाठी लोकांना मिस्राकडे पुन्हा धाव घेण्यास लावू नये. त्या मार्गाने पुन्हा परत जाऊ नको असे परमेश्वराने तुम्हा सांगितलेच आहे. राजाने बहुस्त्रिया करू नयेत, नाहीतर त्याचे मन बहकून जावयाचे आणि सोनेरुपे यांचा त्याने विपुल संग्रह करू नये. आता शल्मोन वैयक्तिकरित्या तर श्रीमंत होत होता व त्याने आपल्या घोड्यांची संख्याही वाढवली. नंतर त्याने बायकांचीही संख्या वाढवली. मला वाटतं श्रोत्यानो, की जेव्हा तारण प्राप्त होऊन आम्ही परमेश्वराजवळ आहोत अशी आम्हाला खात्री पटते, तेव्हा एक प्रकारचा गर्व आमच्या अंतःकरणात येतो. आपण कोणी विशेष आहोत व आपले सर्व निर्णय व सर्व विचार देवापासून आहेत असा आपण गैरसमज निर्माण करून घेतो व त्या गैरसमजाच्या धुंदीत आपण आपल्या नकळत देवापासून दूर जातो. हेच आमच्या आध्यात्मिक पतनाचे एक महत्वाचे कारण असते. शल्मोनाने हीच गोष्ट केली. असे आमच्या जीवनात होऊ नये. एकदा प्रभू येशूकडे आल्याची साक्ष आम्ही दिल्यानंतर आमच्या वागण्यामुळे त्याच्या नावाला काळीमा लागू नये म्हणून सतत देवाच्या वचनाच्या सन्निध आम्ही राहिले पाहिजे. देवाने यहोशवाला सांगितले होते, मात्र तू खंबीर हो व हिंमत धर,
आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे मान्य करून पाळ. ते सोडून उजवी डावीकडे जाऊ नको, म्हणजे तू जाशील तिकडे तुला यश प्राप्ती घडेल. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळू नये. त्यात जे काही लिहिले आहे ते तू मान्य करून पाळावे म्हणून रात्रंदिवस तू त्याचे मनन करावे, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन तुला यश प्राप्ती घडेल. श्रोत्यानो, देवाच्या मार्गात स्थिर राहण्यासाठी इफिस्कराच्या पत्रात पौलाने एक उपाय सांगितला आहे, तो म्हणजे जे आम्ही तारण पावलेले ते आम्ही देवाच्या वचनाच्या शुद्ध जलात स्नान करावे. आज आम्हाला ह्याची आवश्यकता आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की इतिहासाचे दुसरे पुस्तक याची मध्यवर्ती कल्पना आहे मंदिराचे बांधकाम, आणि या पुस्तकामध्ये दक्षिणेकडील राजांवर जास्त भर देण्यात आला आहे. प्रियानो, आम्हाला सर्व काही देणारा देवच आहे, परंतु काय आम्ही तो जे काही देतो त्याचा उपयोग देवाच्या लेकरांसाठी, देवाच्या कार्यासाठी करतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आमच्या समोर आहे. देव संधी देणार आहे, म्हणून आत्मपरीक्षण करा आणि योग्य गोष्टी करण्याचा निर्णय घ्या. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो यासाठी की बापा तू आम्हाला निवडलेलं आहेस, यासाठी की बापा सर्व आशीर्वादाने तू आम्हाला तृप्त केलेलं आहेस. आणि परमेश्वर देव बापा, आज आम्ही जे काही आहोत ते सर्व तुझ्या दयेमुळं, तुझ्या कृपेमुळे आहोत. होय बापा, आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी तू आम्हाला दिलेल्या आहेस त्यांची जर आम्ही आठवण करू लागलो, त्याची नोंद करू लागलो, तर प्रभू परमेश्वर देव बापा, ते आम्ही परिपूर्ण करू शकणार नाही. इतके उपकार तू आमच्यावरती केलेले आहेस. त्या प्रत्येक गोष्टींची आठवण करून आम्ही केवळ तुझे आभार आणि आभारच मानतो. होय बापा, हे जीवन तू आम्हाला दिलेलं आहेस, आणि म्हणून या जीवनामध्ये योग्य रीतीनं आचरण करण्यासाठी, आमच्या प्रत्येक कृतीच्याद्वारे तुला संतोष देण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. तुला जसं हवं तसं तू आम्हाला घडव. आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. एकमेकांना क्षमा करा. प्रभू तुम्हासह असो.